एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड वितरणामध्ये एटीएल आणि एनएसडीएल या एजन्सीचा करोड रुपयांचा भ्रष्टाचार. या एजन्सीची नोंदणी रद्द करावी, चंदन पवार यांची मागणी. एसटी महामंडळाच्या MSRTC नवीन नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड NCMC स्मार्ट कार्ड प्रकल्पाची अंमलबजावणी आणि तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी एविक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड, इराया लाइफस्पेसची उपकंपनी आणि NSDL पेमेंट्स बँक या कंपन्यांच्या संयुक्त भागीदारीला कंत्राट टेंडर देण्यात आलं आहे. स्मार्ट कार्ड प्रकल्पाविषयी 2026 नुसार करार केला आहे. एविक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि NSDL पेमेंट्स बँक प्रकल्प रुपा आधारित वन नेशन वन कार्ड प्रणाली उद्देश ठेवून सवलतधारक प्रवाशांना, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग इत्यादींना डिजिटल आणि पारदर्शक तिकीट सवलत देणे हा आहे. देण्यात येणाऱ्या नवीन स्मार्ट कार्डसाठीची किंमत रुपये 199 GST सह आणि जुने कार्ड जमा केल्यास रुपये 149 वितरणसह देण्यात येत आहे. ही नोंदणी राज्यभरातील एसटी डेपो आणि अधिकृत एजंट्सद्वारे सुमारे 3000 आणि अधिक केंद्रांमार्फत नोंदणी सुरू आहे. परंतु असं असतानाही हे कार्ड संबंधित एजन्सीमार्फत प्रवाशांना रुपये 230 ते 250 पर्यंत पैसे घेऊन वितरित केले जात आहे. अशा प्रकारे जनतेच्या एसटी महामंडळाच्या आशीर्वादाने लूट केली जात आहे. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे. हा भ्रष्टाचार एसटी महामंडळाचे अधिकारी आणि संबंधित एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असल्याचा माझा स्पष्ट आरोप आहे, असे पवार यांनी पत्रात म्हटलं आहे. जर 199 रुपयात सदर एजन्सीचे कमिशन, कार्डची किंमत, नोंदणीचे खर्च, GST सहित समाविष्ट असल्यावरही अधिकचे 30 ते 80 रुपये कोणत्या आधाराने आणि कोणाच्या परवानगीने घेतले जात आहेत? मंत्री महोदय, मी स्वतः मेळा बस स्थानक, नाशिक येथे ज्या ठिकाणी स्मार्ट कार्ड वितरित केले जात आहे त्या महामंडळांच्या वास्तूत भ्रष्टाचाराचे स्टिंग ऑपरेशन केलं असता सदर एजन्सीच्या प्रतिनिधींकडून हे सांगण्यात आलं की 199 रुपये घेतल्यानंतर वरचे 30 रुपयांमध्ये 25 रुपये ही कार्डची फी आणि 5 रुपये रजिस्ट्रेशन फी असे मिळून आम्ही 230 रुपये घेतो, हे उघड सांगण्यात आले. त्यानंतर मी बाहेर रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना विचारणा केली असता कोणी या कार्डसाठी 50 रुपये जास्त दिलेले आहेत तर कोणी 30 रुपये दिलेले आहेत. एका प्रवाशाने सांगितलं की या कार्डसाठी 230 रुपये दिल्यानंतरही जेव्हा मी हे स्मार्ट कार्ड घेण्यास आलो तेव्हा माझ्याकडून पुन्हा 50 रुपये घेण्यात आले आहेत. म्हणजेच त्या व्यक्तीकडून एजन्सीमार्फत जवळपास 280 रुपये घेण्यात आले आहेत. याचाच अर्थ वरील 80 रुपये हे जादा घेण्यात आले आहेत आणि पावती फक्त 199 रुपये यांची देण्यात आली आहे. अशा प्रकारे हा भ्रष्टाचार सर्रास महामंडळाच्या नाकावर टिच्चून आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांना माहीत असतानाही होत असेल तर यात नक्कीच मोठे काळबेर आहे. जर एका प्रवाशांकडून स्मार्ट कार्डसाठी 30 ते 80 रुपये जर जास्त घेण्यात येत असतील तर आज महाराष्ट्रात 3000 एजन्सींची कार्यालय काम करीत आहेत, तेही महामंडळाच्या वास्तूत. महामंडळाला कुठलेही भाडे न देता वास्तूवर कब्जा करून कार्यालय चालवले जात आहेत. ही मेहरबानी ही का केली जात आहे हाही प्रश्न आहे. प्रत्येकी माणसामागे 30 रुपये जरी या एजन्सीने काढले तर आज महाराष्ट्रात लाखो कार्ड एका महिन्यात वाटले गेले आहेत. त्याचे जर बेरीज केली तर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार या एजन्सीने अधिकाऱ्यांच्या संगनमताने केला आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. महोदय, हेच नाही, या एजन्सीने अजून खाजगी लोकांना स्मार्ट कार्ड काढण्यासाठी दिले आहे. म्हणजेच त्या शहरातील काही नगरसेवक जनसेवेचे ढोंग करीत असल्याचं भासवत 250 घेऊन 50 रुपयाच्या अधिक सरेआम लूट करीत आहेत. यासंबंधीची तक्रार पुराव्यासह तक्रार पवार यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. महिलांना स्मार्ट कार्ड का द्यावं हाही उद्देश स्पष्ट नाही. यांचे महिला असणेच पुरेसे आहे. मग कार्ड देऊन त्या परिवारावर आर्थिक बोज का टाकला जात आहे, असाही प्रश्न पवार यांनी विचारला आहे. या सर्व गंभीर विषयावर परिवहन मंत्री यांनी लक्ष देऊन NSDL आणि ETL या सदर एजन्सींची नोंदणी रद्द करून सरकारमार्फतच या कार्डचे वितरण करून जनतेची लूट थांबवावी, तसेच सरकार कसं पारदर्शक कारभार करत आहे हे दाखवून द्यावं, अशी मागणी नमविचार मंचचे प्रदेश अध्यक्ष चंदन पवार यांनी पत्राद्वारे केली आहे. सदर निवेदनाच्या प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीमती सुनेत्रताई अजित पवार आणि सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक, नाशिक विभाग एसटी महामंडळ यांनाही पाठवण्यात आली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.